आजपासून 34 वर्षांपूर्वी बरोबर 10 डिसेंबर हीच तारीख होती. 1986ची घटना आहे. आज जसे हे शेतकरी रस्त्यावरती बसून आहेत दिल्लीच्या सीमेवरती, फक्त फरक इतकाच की 14 दिवसापासून फरक आहे. तेव्हा ते फक्त सकाळपासून जमलेले होते. हे शेतकऱ्यांशी तरी गेले 5 वेळा शासनाने चर्चा केलेली आहे आणि अजूनही चर्चा चालू आहे. पण तेव्हा त्या शेतकऱ्यांशी म्हणजे 34 वर्षांपूर्वी जे शेतकरी रस्त्यावरती बसले होते सकाळपासूनच कोणी त्यांच्याशी चर्चा केलेली नव्हती. इतकंच नाही तर ते आंदोलन जेव्हा सुरू होणार किंवा जाहीर होणार असं केल्याच्या नंतर सगळ्या शेतकरी नेत्यांना सरकारने उचलून तुरुंगात डांबलेलं होतं आणि फक्त सर्वसामान्य शेतकरी हे रस्त्यावरती उतरले होते. कापसाचं आंदोलन करण्यासाठी कोरडवाहू पीक असलेला कापूस आज जे पाण्याचा शेतकरी आणि बिनपाण्याचा म्हणजे बागायती आणि कोरडवाहू असा जे भेद करतात आणि जे डावे आता ह्या आंदोलनाला पाठिंबा देतात त्यांनी लक्षात ठेवावं की 34 वर्षांपूर्वी 10 डिसेंबर 1986ला हिंगोलीजवळ सुरेगाव म्हणून पाटी आहे मुख्य रस्त्यावरती, त्या ठिकाणी हजारो शेतकरी जमा झालेले होते आणि त्यांची मागणी काय होती? कापसाची जी खरेदी शासन करतं कापूस एकाधिकार योजना, त्याच्यामध्ये आमच्यावरती अन्याय होतो. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव चढलेले असतात आणि जाणीवपूर्वक ह्या कापसाचे भाव पाडले जातात भारतामध्ये, अशी ती मागणी होती आणि आम्हाला याच्यातून मुक्त करा. आजच्या मागणीच्या नेमकी उलटी मागणी 34 वर्षांपूर्वी होती. लक्षात घ्या. आज मागणी अशी आहे की सरकारने MSP प्रमाणे खरेदी करावं, MSPचा कायदा करावं, कृषी उत्पन्न बाजार समिती अबाधित ठेवावी, आम्हाला पूर्ण संरक्षण द्यावं आणि ही सगळी मागणी बडे शेतकरी ज्यांना म्हणतात म्हणजे डाव्यांच्या भाषेमध्ये, आम्ही तर शेतकरी चळवळीमध्ये असं म्हणत आलोत की शेतकरीची तुका एक एक, ह्याच्या नेमकी उलटी मागणी 34 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी केलेली होती. ह्या जमा झालेल्या शेतकऱ्यांवरती 4-5 तासामध्येच प्रचंड संख्येनं जेव्हा शेतकरी जमा झालेले सरकार अस्वस्थ झालं, तेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे माननीय नामदार शंकरराव चव्हाण, आजचे बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे वडील. तेव्हा पंतप्रधानपदी होते काँग्रेसचे राजीव गांधी आणि त्यांनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला आणि त्याच्यामध्ये 3 शेतकरी शहीद झाले. ही बरोबर 34 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या शेतकऱ्यांना अभिवादन आजच्या याच्यासाठी, त्या हुतात्म्यांना. त्यांची मागणी काय होती की सरकारी खरेदी ही शेतकऱ्यावरती अन्याय करते, त्याच्यापासून आम्हाला मुक्त करा. आणि आजची मागणी आहे की आम्हाला MSP प्रमाणे कायदा करून शासनाने आमची सगळं धान्य जे आहे ते तुमच्या ताब्यामध्ये घ्या. लक्षात घ्यायचं पितळ कसं उघडं पडतं ते. तेव्हाचा शेतकरी हा जो कोरडवाहू होता आणि स्वातंत्र्याची मागणी करत होता, आम्हाला तुमच्या याच्यातून सोडवा असं म्हणत होता. म्हणजे सर्वसामान्य असलेला शेतकरी ज्याचं होल्डिंग, लँड होल्डिंग ज्याला म्हणतो, तो पण अल्पभूधारक असा शेतकरी होता की जो कापसाच्या पट्ट्यामध्ये कापूस घेतो. आणि आताचा शेतकरी ज्याचं लँड होल्डिंग पण जास्त आहे, त्याच्याकडे झालेलं उत्पादन पाण्यावरती घेतलेलं आहे आणि तो मात्र सरकारी संरक्षणाची मागणी करतो. म्हणजे हे आंदोलन डाव्यांनी कशा पद्धतीनं हायजॅक केलेलं आहे, त्या मागण्या कशा पद्धतीनं डावी बाजूकडे झुकल्या ते आपल्या लक्षात येऊ शकेल. त्या आंदोलनामध्ये हुतात्मा झालेले शेतकरी, त्यांना अभिवादन जे आजची तारीख आहे. आणि ही मागणी कोणी केली होती? शेतकरी संघटनेने केली होती. 1980 पासून शरद जोशी नावाच्या युगात्म्याने शेतकऱ्यांना एक संदेश असा दिलेला होता की उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव भेटला पाहिजे. रास्त असा शब्द होता, जास्त नाही. इतकंच नाही तर दुसरं त्याच्यातलं, आणि हे सगळं देण्यासाठी सरकारी यंत्रणा कशी कमी पडते, शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण, असं जाणीवपूर्वक तेव्हा सांगितलेलं गेलं होतं. अक्षरशः देशभरातले शेतकरी तेव्हा रस्त्यावरती उतरलेले होते. इतकंच नाही, 2008 साली, ही तर 1986ची गोष्ट आहे, आज ज्या पंजाबमध्ये आंदोलन होते त्याच पंजाबनी गहू आणि तांदळाची खरेदी करण्यासाठी खाजगी व्यापाऱ्यांना परवानगी द्या म्हणून आंदोलन केलं होतं. 2008मध्ये पंजाबमधील शेतकरी माजी खासदार भूपेंद्रसिंग मान यांच्या नेतृत्वाखाली ते शेतकरी जमा झाले. त्यांनी महाराष्ट्रातून शरद जोशींना बोलून घेतलं प्रतीक म्हणून. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही शेतकरी पूर्ण बाकीच्या भारतातल्या ह्याच्यातून तिथे जमा झाले आणि ह्या सगळ्यांनी तेव्हा आंदोलन काय केलं, मागणी काय केली होती की ही जी खरेदी आहे शासकीय खरेदी आम्हाला न्याय देत नाही, म्हणून आम्हाला या म्हणजे मंड्यांमध्ये खाजगी व्यापाऱ्यांना प्रवेश द्या, त्यांना खरेदी करू द्या, अशी मागणी होती. 34 वर्षानंतर आता मागणी जी समोर येते आहे, जे हे शेतकरी आंदोलन चालू आहे आता दिल्लीच्या सीमेवरती, ते अशी मागणी करत आहे की आमची ही सगळीच, आमचं जे धान्य आहे ते शासनाने खरेदी करावं.
जे मुद्दे समोर येत आहेत म्हणजे 34 वर्षांपासून 40 वर्षांपासून शेतकरी चळवळीनं स्वातंत्र्याची मागणी केली होती आणि आता नेमकी भीकवादाची मागणी समोर येते आहे। आवश्यक जे अन्नधान्य आहे ते शासनाने खरेदी करावं हे एक वेळ वादासाठी मंजूर होईल, पण त्याच्या पलीकडे म्हणजे शासनाची जी PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे जनतेला अन्नधान्य वाटण्याची जी व्यवस्था आहे, रेशनिंग आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये असं म्हणतो, त्याच्यासाठी जे धान्य लागतं ते खरेदी करावं। ते कुठलं लागतं, ते किती लागतं, एकूण गहू आणि तांदळाचं जितका माल बाजारामध्ये आलेला आहे त्याच्या फक्त 6% खरेदी गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय खरेदी MSP प्रमाणे या PDS साठी म्हणजे रेशनिंग व्यवस्थेसाठी केली जाते। म्हणजे गहू आणि तांदळाचा सुद्धा 94% हिस्सा हा खाजगी म्हणून शिल्लक राहतो, त्याच्यावर शासनाचं कुठलंही नियंत्रण नाही। दुसरी गोष्ट MSP ज्या 23 धान्याची जाहीर केली जाते त्याच्यातली फक्त दोघांचीच अंशतः खरेदी शासन करतं। बाकीच्या उरलेल्या धान्यांची ज्याची MSP जाहीर केली जाते त्याच्याबाबत खरेदी कशी आणि काय करावी कोणी चकार शब्दही काढलेला नाही। ज्यांची MSP जाहीर केली जात नाही असे तर कितीतरी शेतमाल आहे ज्याच्यामध्ये फळं आहे, भाजीपाला आहे, दूध आहे, इतर काही उत्पादनं आहेत किंवा शेतीपूरक व्यवसायामधले अंडे असोत किंवा कोंबड्या असोत, बकऱ्या असोत, शेळ्या असोत, कशाचाही विचार करा ह्याच्यामध्ये कुठेही MSP नाही आणि ह्या सगळ्याचा व्यवहार अतिशय व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे। 34 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी कापसासाठी आंदोलन केलं, त्याच्यानंतर जेव्हा कापूस एकाधिकार उठला शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या रेट्यापायी, तसंच म्हणजे कापूस शेतकरी BT कॉटनची मागणी करत होता। BT कशामुळे, तर त्याच्यामुळे तण कमी होईल आणि आमचं त्याच्यावरचा खर्च वाचेल, तणनाशकाचा, तण कापणीचा, निंदणीचा खर्च वाचेल। ते पण अतिशय उपयुक्त सिद्ध झालं आणि भारत हा कापसाच्या बाबतीमध्ये 1 नंबरचा निर्यातदार, 1 नंबरचा उत्पादक बनला। म्हणजे शेतकऱ्याला बाजाराचं स्वातंत्र्य पाहिजे होतं, शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे होतं, त्याला जोडून येणारी शेतकरी आंदोलनातली तेव्हाची मागणी आहे कापूस उत्पादक शेतकऱ्याची। या दोन्ही गोष्टीतनं सिद्ध हे केलं की जेव्हा जेव्हा ही परवानगी अशी भेटली, BT कॉटन आधी शेतकऱ्यांनी चोरून लावला म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, नंतर मग त्या शेतकऱ्यांची मागणी शासनाला मान्य करावी लागली आणि BT कॉटनमुळे आता भारत 1 नंबरला आलेला आहे। तसंच जेव्हा बाजाराचं स्वातंत्र्य भेटलं, फक्त कापूस एकाधिकार होता तेव्हा कधीही कापसाला आंतरराष्ट्रीय बाजाराच्या भावापेक्षा जास्त भाव मिळालेला नाही, उलट कमी भाव भेटलेला आहे। म्हणजे शासकीय खरेदी जेव्हा जेव्हा होते, महाराष्ट्रातलं उदाहरण ऊसाच्या बाबतीमध्ये म्हणजे साखरेच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला दाखवून देता येऊ शकेल की जेव्हा जेव्हा शासनाने लेवीच्या नावाखाली साखर खरेदी केली, जेव्हा जेव्हा शासनाने त्याच्यावरती बंधनं घातली, तेव्हा तेव्हा ऊसाचे भाव पडलेले, साखरेची बाजारपेठ नासून गेलेली आहे। आजची परिस्थिती अशी आहे की FRP फेअर अँड रिजनेबल प्राईस, आज जे MSPची भाषा करतात ना, ही FRP म्हणजे लोकांनी मागितलेली नाही, साखर कारखान्यांनी कबूल केलेली, त्याप्रमाणे काय ऊस खरेदी केला, या खरेदी केलेल्या मागच्या हंगामातल्या ऊसाच्या खरेदीची रक्कम अजूनही शिल्लक आहे। आज जे MSPची मागणी करतात त्यांनी उत्तर द्यावं। ज्या पंजाबामध्ये हे आंदोलन चालू आहे त्याच पंजाबामध्ये शासन सगळी खरेदी MSP प्रमाणे प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून करत नाही, आडत्यांच्या थ्रू करतं। या आडते आणि व्यापाऱ्यांकडे मागच्या वर्षीची जी देणं शिल्लक आहे, म्हणजे शासनाकडून पैसे आले पण यांनी अजून शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, असे 1100-11.5 कोटी रुपये एकट्या पंजाबातले मागच्या सीझनचे पडून आहेत। यांना मिळालेलं कमिशन वेगळं, ती 750 कोटीची जी रक्कम आहे ती वेगळी, ती त्यांची कमाई झाली, त्याच्याबद्दल काही तक्रार करायची नाही। पण यांना सरकारने दिलेली जी रक्कम आहे ती त्यांनी शेतकऱ्याला द्यायला पाहिजे, ती दिली नाही। जसं महाराष्ट्रामध्ये साखरेची रक्कम म्हणजे ऊसाचे चुकारे झालेले नाही आहेत। वारंवार सरकारी खरेदीमधला अनुभव असा आहे की शेतकऱ्याला वेळेवरती पैसे भेटत नाहीत, किती भेटतात ते तर अजून वेगळी मुद्दा, पण मुळात पैसेच लवकर भेटत नाही, त्याच्यामधला किती आणि कसा भ्रष्टाचार होतो। आणि आताचं आंदोलन मात्र परत एकदा शासनाने खरेदी कशी करावी, MSP प्रमाणे खरेदी कशी करावी असं चालू आहे। हे MSPचे समर्थक लोक हे सांगत नाहीत की जे 34 वर्षांपूर्वी कापसाच्या कोरडवाहू शेतकऱ्यांना कळलं होतं, जे 3 शेतकरी शहीद झाले, त्या 3 शेतकऱ्यांचे पुतळे त्या ठिकाणी लोकांनी उभे केलेले, सरकारी खर्चाने नाही। निवृत्ती कराळे, परसराम कराळे आणि ज्ञानदेव टोंपे ह्या 3 शेतकऱ्यांचे पुतळे 10 डिसेंबरच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळलं होतं की सरकारी खरेदी आणि सरकारी हस्तक्षेप आपला बळी पडतो। गेल्या कित्येक म्हणजे 17, 18, 20 वर्षातल्या जवळपास 5-6 लाखाच्या पुढच्या लाखो शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांनी हे सिद्ध केलं की सरकारी खरेदी आणि सरकारी हस्तक्षेपाने आमच्यावरती अन्याय केलेला आहे।
आज आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा MSPसाठी आंदोलन चालू आहे त्याच्या नेमकं उलटं, म्हणजे ज्याच्यामुळे आमच्यावर अन्याय झाला तेच कलम परत मागत आहेत. त्यावेळेस जे आज कृषी मंत्री सलग 10 वर्ष भारतामध्ये राहिले, 2004 ते 2014, शरद पवार हे त्याच वेळेस, म्हणजे ज्या वेळेस हे आंदोलन झालं 1986ला, डिसेंबरमधली गोष्ट आहे, आणि हे 3 शेतकरी शहीद झाले. त्याच्या एकच महिना आधी नोव्हेंबरमध्ये शरद पवार तेव्हा विरोधी पक्षात होते, समाजवादी काँग्रेस नावाचा त्यांचा पक्ष होता, आणि त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला औरंगाबादला आमखास मैदानावरती. या शेतकऱ्यांवरती गोळीबारात आदेश देणारे शंकरराव चव्हाण किंवा काँग्रेस पक्ष, तेव्हा विरोधी पक्ष असलेला महाराष्ट्रातला शरद पवारांचा समाजवादी काँग्रेस जो नंतर काँग्रेसमध्ये गेला, हे दोघंही आज MSP मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि राष्ट्रपतीकडे जाऊन निवेदन देत आहेत. त्या शेतकऱ्यांनी, सुरेगावला हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांनी आजच्या शेतकऱ्यांच्यासाठी संदेश देऊन ठेवलेला आहे की सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण. जर शेतकऱ्याला वाचायचं असेल, शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची भाषा आपल्याला बोलायची असेल, तर याच्यातून बाहेर पडून आपल्याला हे जे नवीन कृषी कायदे आलेले आहेत त्यांची अजून व्याप्ती वाढवायला पाहिजे. हे तर त्याच्यावरती बंधन आणायला म्हणतात किंवा ते खारिज करा म्हणतात, पण आज जो कृषी शेतमाल खुला केलेला आहे त्याच्या अजून पुढचं पाऊल जाऊन की म्हणजे पूर्णपणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करणे किंवा MSPची व्यवस्था पूर्णपणे बाजूला ठेवण्याची गरज आहे. प्रत्यक्षामध्ये आज मात्र आजचे शेतकरी आंदोलक जे नेते आहेत पंजाबला बसलेले, जुने शेतकरी आंदोलक नेते शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची भाषा शिकवत होते. आजचे शेतकऱ्यांचे नेते पंजाबमधल्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांना भीकवादाची भाषा शिकवत आहेत.